नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपल्याला पाहायचा आहे कोकणातला पारंपरिक पदार्थ, अगदी वेगळा, झटपट होणारा, नक्कीच ताटात ठेवला तर शिल्लक नाही राहणार. त्यासाठी आपल्याला घ्यायचे आहे 2 वाटी तांदूळ. आधी 1 वाटी मी तांदूळ घालून घेतलेले आहे. आता ही 1 वाटी ओतून घेणार आहे. हा पदार्थ पाहताच करूशी वाटणारा आहे, जाळीदार आणि मऊ लुसलुशीत. आमच्या इकडे मुलांना खूपच आवडतो, तुम्हालाही आवडेल. सोपी साधी पद्धत आहे. आता 2 वाट्या तांदूळ घेतल्यानंतर आपल्याला 1 वाटी पोहे घालायचे आहेत. 1 वाटी पोहे घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला घालायचे आहे पाव चमचा मेथीचे दाणे. मेथीचे दाणे घातल्यानंतर बडीशेपही घालायची आहे. आणि हे तांदूळ आपले रेशनिंगचे असल्यामुळे छान त्याला धुवून घ्यायचे आहेत 2-3 पाण्याने. आता धुवून कसा घ्यायचा आहे, खळबळून 2 पाण्याने छान असा मुठीने चोळून तांदूळ धुवून घ्यायचा आहे. कारण रेशनिंगचे तांदळामध्ये थोडी पावडर असते, ती सगळी धुवून काढून टाकायची आहे. त्यामुळे आपल्याला 2 पाण्याने धुवून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता आपण तांदूळ धुवून झालेले आहे, त्यामध्ये घातलेले आहे आपण पोहे, मेथी दाणे आणि बडीशेप. आता तांदूळ बुडेल त्याच्यावरती 1 बोट एवढं पाणी येईल इतकं ठेवून आपल्याला भिजत ठेवायचं आहे 3 तास. जास्त भिजवायची गरज नाही. 3 तासाने आपल्याला पाहायचं आहे. तुम्हाला जर संध्याकाळी करायचं असेल किंवा सकाळचा करायचा असेल तर 3 तासाचा गॅप ठेवून तुम्ही हे भिजत घालू ठेवू शकता. आता पाहायचं आहे, आपले पोहे तर नरम झालेलेच आहेत, पण तांदूळही तेवढाच छान भिजला गेलेला आहे. मेथी दाणे आणि बडीशेप याचा स्वाद अप्रतिम येतो ह्या रेसिपीला. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये आपल्याला काय पदार्थ घालायचे आहे अजूनही ते पाहायचं आहे. मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्हाला चटणी वगैरे काहीही लागणारी नाही आहे. सकाळच्या चहाबरोबर अप्रतिम असा हा पदार्थ होतो. आता त्यामध्ये आपल्याला 1 वाटी दही घालायचं आहे. दही जास्त आंबटही घालू नका, मीडियम घाला. आणि 1 वाटी किसलेलं म्हणजे ओलं खोबरं खवलेलं घालायचं आहे. आता हे अगदी बारीक वाटायचे आपल्याला, डोश्याला करतो त्याप्रमाणे. आपलं इनो न सोडा वापरता हा पदार्थ करायचा आहे. आता पीठ पहा छान बारीक वाटून झालेलं आहे. आता आपण पुढची कृती करू. आता सगळं पीठ आपण वाटून घेतलेलं आहे. ते छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित, म्हणजे सगळ्या पिठामध्ये आपण जे जिन्नस घातलेले आहे ते मिक्स होतील व्यवस्थित. आता आपण दुसऱ्या भांड्यात ओतून घेणार आहोत पीठ. हे पहा, हे का करायचं आहे आपल्याला मी सांगणारच आहे. आता ह्यामध्ये आपल्याला काय घालायचं आहे पाहू. यामध्ये आपण गूळ घालणार आहोत. त्याआधी थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं आहे. दोन्ही बॅटरमध्ये मीठ घालून घ्यायचं आहे थोडं थोडं. आता मीठ घातल्यानंतर टोपातलं बॅटर बाजूला ठेवायचं आहे. आणि ह्यामध्ये आपण घालणार आहोत गूळ चवीनुसार. तुम्ही जसं गोड खाता त्या अंदाजाने घाला. मी अर्धी वाटी घातलेलं आहे. तुम्हाला जर अजून गोड हवं असेल तर घालू शकता. आता गूळ पूर्ण वितळून घ्यायचा आहे आपल्या
पिठामध्ये व्यवस्थित. थोडीशी चिमूटभर हळदही घालायची आहे, म्हणजे ह्या रेसिपीला कलर एकदम अप्रतिम येतो. असा कलर वाटतो का तुम्ही वेगळाच काहीतरी पदार्थ बनवलेला आहे. पाहताच क्षणी मुलांना मोह आवरणार नाही. गरमागरम मुलाबाळांना खाऊ घाला. अगदी छान होणार आहे हा पदार्थ. नक्कीच करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. आता गूळ आपला छान वितळला आहे. आपल्याला आता एक पॅन ठेवायचं आहे आणि त्यावरती थोडंसं तूप घालायचं आहे, अर्धा चमचा. जास्त तुपाचा वापरही याच्यात लागत नाही, तुम्ही तेलही घालू शकता. आता यावरती आपल्याला 2 चमचे एवढं पीठ घालून घ्यायचं आहे आणि छान पसरवून झाकण ठेवून घ्यायचं आहे. झाकण ठेवल्यानंतर आपल्या पिठाला छान जाळी पडते आणि शिजलंही जातं वरती. आपल्याला झाकण ठेवूनच हा पदार्थ करायचा आहे, म्हणजे पटकन होतो आणि शिजलाही जातो व्यवस्थित. आता झाकण आपण काढून घेऊ. पहा, वरून छान शिजला गेलेला आहे. आता बाजूला आपण तेल सोडायचं आहे किंवा तूप सोडायचं आहे. तुमच्याकडे जे असेल त्याने हा पदार्थ बनवू शकता. आता हा पदार्थ वरून तर झालेला आहे, पण मी तुम्हाला पाठीमागून सुद्धा दाखवणार आहे कसा कलर आलेला आहे. हे पहा, छान डोळ्यात भरणारा कलर आलेला आहे आणि खायलाही तेवढाच चविष्ट लागणार आहे. आता आपण घ्यायचं आहे काढून. दोन्ही बाजूनी छान शिजलेलं आहे. हे पहा, जाळीवर काढून घ्यायचा म्हणजे घाम येत नाही पदार्थांना, किंवा तुमच्याकडे टोपलं असेल त्यामध्ये सुद्धा ठेवू शकता. असेच आपल्याला आता सगळे करून घ्यायचे आहे आणि मुलांना चहाबरोबर किंवा नारळाच्या दुधाबरोबर सुद्धा हा पदार्थ खूप छान लागतो. तुम्हाला कशाबरोबरही आवडेल असा पदार्थ आहे. आमच्या मुलांनाही तर असाच खाल्ला. तुम्हाला कसा आवडेल तेही मला कमेंट करून सांगा. आता असेच सगळे मी करून घेणार आहे आणि हा पदार्थ खरंच करून पहा आणि तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. त्यांनाही आवडेल इतका मस्त पदार्थ होतो. आता करून झालेलं आहे सगळे आणि वाढूनही घेणार आहे मुलांसाठी. मुलं तर दम काढत नाही आहे, कधीपासून मागे लागले आहेत मला द्या म्हणून. पण व्हिडिओ दाखवायचा असल्यामुळे आपल्याला थोडा वेळ त्यांना थांबवावंच लागतं. असे छान जाळीदार पदार्थ कोणाला नाही आवडणार. तुम्हालाही आवडला ना, तर कमेंटमध्ये जरूर सांगा कसा वाटला हा कोकणातला पारंपरिक पदार्थ. अगदी डोळ्यात भरणारा आणि चवीला अप्रतिम. अशाच नवनवीन जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असतील तर रंजना किचनला नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कमेंट करूनही सांगायला लागेल तुम्हाला माझे पदार्थ कसे वाटतात. झालेले आहेत, करून पहा. छान जाळीदार मऊ लुसलुशीत पदार्थ नक्की करून पहा. आणि परत एकदा सांगते, आवडलं तर घरचं चॅनल असल्यासारखं मला कमेंट करा. याच्यात काही फरक करायचा असलाही तोही सांगा.